असेल या संकेतस्थळाला देखील आपल्याला उंच पटलावरती घेऊन जायचं असेल तर आपल्याला गरज आहे अधिक मॅच जर आपल्याला पाहायच्या असतील तर समर्थ लाईव्ह इव्हेंट्स या संकेतस्थळाला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती तुम्ही बटन दाबा आणि बेल आयकॉनवरती बटन दाबत असताना ही संकेतस्थळ अनेकांना शेअर करा, ज्याच्या माध्यमातून यांचे सबस्क्रायबर वाढतीलच मात्र तुम्हाला देखील क्रिकेटचा आनंद अधिक घेता येईल। म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या तुमच्या गावाची मॅच घरामध्ये बसून पाहता येईल आणि क्रिकेटचा आनंद मनसोक्त घेता येईल। बेलवली टीम एक चांगली टीम आहे, त्यांनी देखील असाच कार्यक्रम जॉईन केला मात्र या ठिकाणी पेन विभागातून बेलवली टीम आपल्याला या वर्षीच्या हंगामामध्ये फार चांगला खेळ करताना पाहायला मिळते। निखिल 11 श्रीराम बलवली आणि त्यांच्या समोर फाइट करेल वरद विनायक कांबे। नाणेफेकीचा कौल जिंकला निखिल 11 श्रीराम बलवली टीम ना पेन विभागातून हा संघ बिलॉंग करतो, तर दुसऱ्या बाजूला रसायनी विभागातून वरद विनायक कांबे प्रथम फलंदाजीसाठी दाखल होईल। आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। वर्तुळाकार पद्धतीचं हे क्रीडांगण म्हणजे फलंदाजांना अगदी पोषक चेंडूच्या मेरिटनुसार फटकेबाजी कलाकृती साधणारी पाहायला मिळू शकेल, म्हणजे चेंडू मिस होणार नाही अशी फटकेबाजी या फटक्यांवरती आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज सज्ज असतील सागर पाटील, उंच सडक बांध्याचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। उजव्या हाताने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षणाची रिट्रिक्शन आता तुम्ही पाहताय। समोर डाव्या हाताचे खेळाडू सज्ज असताना एक क्षेत्ररक्षक तुम्ही लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला पाहताय। समोर असतील ज्या खेळाडूने ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये व्यावसायिक पटलावरती खूप उंचीवरती नाव नेलं, रायगड प्रीमियर लीग मध्ये ऑलराऊंडर परफॉर्मरची भूमिका दर्शवली, तो कांबे गावाचा खेळाडू भावेश कुरंगळे। तर नॉन स्ट्राइक एंड वरती विघ्नेश। आघाडीची जोडी दमदार आहे, चमकदार आहे, मात्र बलवली टीम समोर त्यांचा निभाव लागेल का? पहिलाच बॉल या मॅचचा, आजच्या दिवसातील पहिला चेंडू। चेंडूच्या मेरिट नुसार फटका एक्झिक्यूट केलाय, चेंडूला फेकून दिला भावेश कुरंगळे। कांबे संघाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये झळकला जातोय। डीजे सुरुवात आक्रमण केली जाते आणि आक्रमणाच्या सहाय्याने सातत्यपूर्वक खेळ राहील का हे पाहणं गरजेचं आहे। हलक्या हाताने स्टेअर केला,
स्ट्रॅटेजिक क्रिकेट या ठिकाणी आणलं जात आहे. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलकामध्ये बदल पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, षटकार भावेश यांच्या माध्यमातून, त्यानंतर सिंगल आली आणि पुनरागमन करणारी 7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली भागीदारी रचावी लागेल बलवली टीम समोर, कारण बलवली टीमचा या हंगामामध्ये विचार केला तर अनेक मॅच मध्ये त्यांचा चांगला खेळ राहिला आहे. बरीचशी पारितोषिक त्यांच्या नावावरती राहिली आहेत ना. अशा वेळेस त्यांच्या गोलंदाजासमोर चांगली सुरुवात पाहायला मिळते. जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलं जाईल का? विकेट नंबर 1, फलंदाज क्रमांक 2 बाद होत झेलबादेच्या स्वरूपानं विघ्नेश कुरंगळे हा खेळाडू. संगीत विभाग पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती स्ट्रॅटेजिक क्रिकेट सिंगल आणली, मात्र त्या सिंगलचा फायदा मिळाला गोलंदाजाला. कारण तिसऱ्या चेंडूवरती जे जाळ आखलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलं यशस्वी पद्धतीने यष्टी रक्षकानं. कारण यष्टी रक्षकानं ज्या क्षेत्ररक्षणाची बांधणी गोलंदाजासाठी सज्ज केली त्यामध्ये यश प्राप्त करून दिलं. तिसऱ्या चेंडूवरती सफलतापूर्वक गोलंदाजी केली आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला वरद विनायक कांबे टीमचा. नवीन बॅट्समन ऋषिकेश हा खेळाडू ऑन स्ट्राइक. आडव्या बॅटना फटका ऑन साइडला क्लिक करायचा होता, मात्र फटका एक्झिक्यूट करताना तुमचा स्टान्स म्हणजे तुमची उभी राहण्याची पद्धत फार महत्त्वाची असते. आणि जर ती चुकली तर तुमचा बॅट अँड बॉलचा कोणताच संपर्क पाहायला मिळत नाही आणि ते चित्र यावेळेस पाहायला मिळालं क्रीडांगणामध्ये. डॉट बॉल आला, पहिल्या चेंडूवरती जरूर भावेश कुरंगळेच्या बॅटमधून मोठा फटका आला. आशा होती वरद विनायक कांबे टीमला आक्रमण पद्धतीची. मला पुढील 3 चेंडू अफलातून कमालीचे. फुल लाईन डिलिव्हरी डीप मध्ये हा बॉल वेगाने क्षेत्ररक्षक येईल, धोका संभावेल का? धावचीच्या स्वरूपानं अजून एक खेळाडू परतीचा प्रवास करेल. फलंदाज क्रमांक 3 विकेट जातीय, दुसरी वन डाऊनचा खेळाडू ऋषिकेश होईल धावचीच्या स्वरूपाने बाद. बलवली टीमला कॉल देईन की आपण प्रत्येक बॉल साठी विकेट जात असेल किंवा चांगला खेळ आपल्या माध्यमातून होत असेल तर प्रत्येक चेंडूवरती आपण कृपया करून टीम मीटिंग्स घेऊ नका, याची आपल्याला दक्षता बाळगायची आहे. भावेश कुरंगळेच्या साथीनं ज्या खेळाडूंना अनेक मैदानावरती कांबे टीमला तारलं, कांबे टीमला उच्चांक धावफलकावरती घेऊन गेलं, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूंना बऱ्याच मॅच मध्ये चांगला खेळ प्रस्थापित केलाय. 5व्या क्रमांकावरती हा 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू जात असताना नॉ स्ट्राइक एंड वरती सचिन कुरंगळे यांना आपण पाहत आहे. तर काय लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलं खेळाडू सागर पाटील यांच्याकडून. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळाला, आउटस्पिन पद्धतीची गोलंदाजी समांतर हात पाहायला मिळाले आणि पहिली ही अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये दाखल होईल. 9 अंक धावफलकावरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता फर्स्ट फ्लिप आहे, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट मिड ऑन, फाइन स्लीप,
फार चांगली रचनात्मक क्षेत्ररक्षणाची विवरचना डाव्या हाताच्या खेळाडूसाठी. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू सीमा रेषेच्या दिशेने करतोय वाटचाल. तोपर्यंत दुहेरी धावसंख्येचा बचावात्मक कार्य क्षेत्ररक्षकांना हाती घेतला. धावसंख्या बदल होईल. 2 अंकांना धावफलक पुढे सरताना पाहायला मिळेल. धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रविष्ट होत असताना 11 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी गमावल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपल्याला 11 ही धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाजीच्या पटलावरती येतील वैजनाथ पाटील हे खेळाडू. 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग रिट्रॅक्शन मध्ये आपण जर बदल पाहिला, पहिल्या षटकामध्ये फक्त 2 खेळाडू होते ना, आता तुम्ही मैदानाच्या सीमा रेषेलगत तुम्ही 5 खेळाडू पाहत आहे. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी फार चांगली रचनात्मक पद्धतीची ही रचना पाहायला मिळते. दुधारी तलवार. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने जातील. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर प्रस्थापित केली, मात्र थोडासा धावचीत कमी राहिली आणि चेंडूपासून क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. या ठिकाणी दुहेरी धावसंख्या प्राप्त केली जाते. दुहेरी धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरताना आपल्याला पाहायला मिळेल. 13 ही धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. जर तुमच्या बॅटनं धावा येत असतील तर जर दुधारी तलवारीची काय गरज आहे. मात्र सचिन कुरंगळे एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चेंडूच्या मेरीनुसार फटका खेळायचा होता, मात्र या ठिकाणी चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने सिंगल कन्वर्ट केली आणि सिंगलच्या बरोबरीनं बाईटच्या स्वरूपाने ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. एक बाईटच्या स्वरूपाने ही धाव आपल्याला स्कोर कार्ड मध्ये बदल करताना पाहायला मिळेल. धावसंख्या आपल्याला 14 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती वधारताना पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती ज्यानं आक्रमक पद्धतीने धावफलक उभारला होता, या खेळाडूला मैदानावरती शेवटपर्यंत राहावं लागेल वरद विनायक कांबे संघाला. मात्र हा खेळाडू जर झटपट बाद झाला तर वर्चस्व गाजवलं जाईल. या खेळाडूच्या माध्यमातून फक्त स्टेअर करायचा होता बॉलला. अगदी चेंडूच्या गतीनुसार हा फटका समोर खेळायचा होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पंचांकडे लेग बिफोर म्हणजे पायचीची अपील मागितली, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा डाव्या इष्टीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी अपील फेटाळली आणि एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं 15 धावा ऑन स्कोर बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. खोलवर पद्धतीची गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. चेंडू आणि फळीला कव्हर पॉइंट आणि गल्लीमधून ढकललं जर असतं तर निश्चित स्वरूपाने या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र संयोजित क्रिकेट पाहायला मिळालं. बॅट अँड बॉलचा कोणताच संपर्क नाही आहे आणि या निर्धाव चेंडूची होती सांगता धावा संख्या स्थिर आहे 15 या अंकांवरती. चली तो चली, नाही तर अब्दुल गनी. या ठिकाणी तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या षटकात जरूर 11 धावा आल्या एका षटकाराच्या बरोबरीनं, मात्र या षटकामध्ये काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली या पेन विभागातील बलवली टीमच्या वैजनाथ पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. आडव्या बॅटना फटका. चेंडू पडल्या, फुल लाईन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर चेंडूची गती कमी राहिली आणि त्यानंतर निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावसंख्या धावफलकावरती स्थिर. पहिल्या षटकात धावसंख्या आली ती 11. दुसऱ्या षटकात 22च्या अवांतर बऱ्याचशा धावा आल्या आणि त्या धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचली 7.50च्या सरासरीनं 15 या धावफलकावरती.
मी सुरुवातीलाच म्हटलंय हे विभाग औद्योगिक क्षेत्रातील मोठा विभाग आहे आणि त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आता आपण पाहतोय आर झोन कन्वर्ट झालाय आणि आर झोन कन्वर्ट होत असताना मित्रांनो तुम्हाला माहित असेल की ज्या ठिकाणी आर झोन कन्वर्ट झाला त्या ठिकाणी जे सातबारा करतात त्यांना योग्य माहित असेल की आर झोन नेमका काय आहे। ज्या ठिकाणी आर झोन कन्वर्ट होतो त्या ठिकाणी आर झोन कन्वर्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राबरोबरच बिल्डर्स येतात म्हणजे काय ज्यांना हक्काचं घर पाहिजे त्यांना मूलभूत घरं मिळाली जातात जे आपलं गाव सोडून एखाद्या स्थानिक नोकरीसाठी आपलं स्थलांतरित होताना पाहायला मिळतात। फुलं लँड डिलिव्हरी ऑन साइटला फटका ड्राईव्ह केला जातोय क्षेत्ररक्षक वेगाने येतील दुहेरी धाव धोकादायक ठरेल का सचिन कुरंगळेच्या सोबतीनं धावचीत होतोय भावेश कुरंगळे हा खेळाडू। जिथे सर्व संपलं असं वाटतं ना तिथूनच सुरुवात होते मित्रांनो। गोल्डन विकेट बॅक टू द पॅव्हलियन मोठा खेळाडू या ठिकाणी झटपट बाद होताना पाहायला मिळतोय। एक षटकार जरूर त्याच्या बॅट मधून आला मात्र कमाल करता आली नाही। भावेश कुरंगळे होतील या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपानं बाद। गोलंदाजांना पहिल्याच चेंडूवरती केली दमदार कामगिरी मगदार कामगिरी गोलंदाज तयार। ऑन साइटला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज असतील एकेरी धावेला प्राधान्य दिलं जाईल। एकेरी धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकामध्ये 11 धावा दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंचा फेकी झाली आहे। एक फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाद झालाय तर धावसंख्या प्राप्त केली आहे ती 2 म्हणजे धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या अंकांवरती। कॅल्क्युलेशन इज अ रिफ्रॅक्शन कॅल्क्युलेशनचं गणित तुम्हाला अवतरावं लागेल कारण दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजाचा जर विचार केला या हंगामामध्ये तर आतापर्यंत त्या खेळाडूंना 2 बाईक आपल्या नाभावरती पटकावल्या आहेत म्हणजे या बलवली टीमचा पेन विभागामध्ये किती दर्जात्मक खेळ आहे ते तुम्ही अनुभवू शकाल। गोलंदाज सज्ज असतील गतीचा वापर केला गोलंदाजाच्या चेंडू मिड ऑफ मध्ये पाहायला मिळतो एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होईल या ठिकाणी यशस्वी। दुहेरी धावा संख्येच्या मदतीने धावा फलक जाऊन पोहोचेल 19 या अंकांवरती। जर वरद विनायक कांबे टीमला योग्य पद्धतीने फाइट करायची असेल तर या ठिकाणी या डावामध्ये कोणताही चेंडू या ठिकाणी मिस करावा लागणार नाही। गोलंदाजाच्या चांगल्या पद्धतीचे फटके आकारावे लागतील। एखाद्या चेंडूला खराब चेंडूला मैदानाच्या बाहेर झळकावावं लागेल आणि या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी साकारावं लागेल बलवली टीमच्या आगेस कारण जितकी चांगली गोलंदाजी तितकीच चांगली बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते। ग्रामीण टेनिस क्रिकेट मित्रांनो बदलत गेलं आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण जर पाहिलं जेव्हा माझा जन्मही नव्हता तेव्हा 11 गाव 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळायचे मात्र कालांतराने क्रिकेट बदलत गेलं आणि बदलत्या क्रिकेटनुसार एक गाव 11 ही संकल्पना आली म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेटचा उदय झाला आणि तेव्हापासून जर आपण विचार केला त्याच्यानंतर 5-10 वर्षानंतर लाईव्ह संकेतस्थळ आली आणि लाईव्ह संकेतस्थळाच्या माध्यमातून नियम बदलत गेले मित्रांनो आणि या नियमावलीखाली प्रत्येक खेळाडू बांधला गेला मित्रांनो आणि हे बांधत असताना खऱ्या अर्थानं नियोजित गोलंदाजी आली म्हणजे चांगल्या गोलंदाजीवर प्रत्युत्तर आलं आणि ते चित्र मैदानावरती पाहायला मिळतं। चांगल्या चेंडू किच्ची केली जाते फेकी निर्धाव चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या होती या ठिकाणी स्थिर धाव फलकावरती आपण पाहत आहे 19 ही धावसंख्या। अतिशय चांगली गोलंदाजी मैदानावरती फुल लाईन डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये आउट ऑफ द पार स्वीट साऊंड आउट ऑफ द पार चेंडूवरती मिळतील
वरद विधायक कांबे संघाला घडत जाल, बिघडलेल्या वाटेवरती शिकत जाल, शिकलेल्या वाटेवरती घडत जाल, घडलेल्या वाटेवरती चालत जाल, धावत जाल परिश्रमाच्या वाटेवरती सातत्य ठेवाल. आज नाही उद्या मात्र यशाच्या शिखरावरती निश्चित स्वरूपानं चढत जाल. तुम्ही डगमगू नका, प्रयत्न हे 100% करत चाला. मागे काय झालं विसरून जा, पुढे काय करायचं याचा विचार करा. तेच काम केलं कांबे संघाच्या या खेळाडूंना. मात्र या चेंडूवरती काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, थोडं थांबण्याची गरज होती मित्रांनो. विकेटची पडझड सातत्यपूर्वक पाहायला मिळाली. फलंदाज होतो या चेंडूवरती 5व्या क्रमांकावर दांडी गुल फलंदाज होईल या चेंडूवरती. त्रिफळाची बाद. बाहेर कसं पाठवायचं या संमिश्राचं क्रिकेट येणं अपेक्षित होतं. मात्र त्या अपेक्षेला कुठेतरी आता भंग लागताना पाहायला मिळतोय की काय, कारण बलवली टीमची गोलंदाजी अफलातून पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर पडला, डाऊन द लेग साइड बॉल पडला, त्यानंतर बाहेर वळाला. उजव्या एसटीवरती येणारा हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. चांगल्या गोलंदाजीचा प्राप्तांक या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या स्थिर आहे 25 रन्स. 25 या अंकांवरती धावसंख्या स्थिरावली जाते. फुल टॉस बॉल गॅप मध्ये येतोय ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकेरीपेक्षा फार काही नाहीये. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल 26 या अंकांवरती. मात्र ज्या वेळेस चेंडू आणि धावांमध्ये अंतर कमी असताना त्यावेळेस ती मॅच फार रोमार्शक पद्धतीने झळकली जाते. आडव्या बॅटना फटका ऑन साइडला आणायचा होता. मात्र निर्धाव चेंडू गोलंदाजांना आतापर्यंत 4 चेंडू फेकले असावेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं 3 निर्धाव चेंडू, एका चेंडूवरती फक्त सिंगल आणि एक सांघिक यश संपादित करताना तो खेळाडू पाहायला मिळालाय. चांगल्या गोलंदाजीचं यश पाहायला मिळत आहे. कर्णधाराने घेतलेला निर्णय आता यशस्वी करण्याचं काम या ठिकाणी करताना पाहिलं. चेंडूच्या मेरिटनुसार फटका
फाईन स्लीप मध्ये पाहायला मिळतोय. एकेरीला दुहेरीमध्ये प्राप्तांक केला. दुहेरीच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचेल या ठिकाणी 28 अंकांवरती. आता कांबे टीमचे खेळाडू एकेरी दुहेरी धावांसाठी देखील टाळ्या वाजवतात. त्यांना माहिती आहे या एकेरी दुहेरी धावा डिफेंड करताना किती महत्वाच्या आहेत. हे जर आपण जर पहिल्या दुसऱ्या षटकात जर चांगलं केलं असतं कदाचित धावसंख्या 50च्या आसपास असती. बॅटन बॉलचा कोणताच संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने 24 बॉलचा या ठिकाणी खेळ संपला जातो आणि धावसंख्या जमली जाते ती 28 अंकांवरती. 29 धावसंख्या कांबे टीमला डिफेंड करायची आहे तर 29 धावसंख्या बलवली टीमला पूर्ण करायची. या हंगामामध्ये त्यांचा खेळ चांगला राहिला आहे. मात्र बघूया वरत विनायक कांबे टीम कशा पद्धतीने या धावसंख्येचा अवलंब करताना आपल्याला पाहायला मिळेल. ऐकूया तोपर्यंत एक सुंदर संगीत. जिथं त्या ठिकाणी आवड छंद नाही तर आवड असावी लागते. आवड नाही तर निवड असावी लागते. निवड नाही तर मनापासून इच्छा मित्रांनो असावी लागते आणि तेव्हाच ते कार्य 100% यशस्वी होतं. अगदी नाईट करून आलेत असं आम्हाला सकाळी कळालं की निश्चित स्वरूपानं पंढरीनाथ पवार सर या स्पर्धेला दुपारच्या सत्रामध्ये जॉईंट होतील. मात्र दुपारी म्हणण्यापेक्षा सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे उत्तरार्धाचा काळ या ठिकाणी सुरू होण्यासाठी 15 मिनिटं अवधी बाकी आहे. आणि म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये अगदी पहिल्या मॅचची इनिंग या ठिकाणी पूर्ण झाली आणि आमच्या सहकारी मित्रांचं म्हणजे ज्यांचं समालोचन आम्ही पहिल्यांदा ऐकलं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्हाला देखील या क्षेत्रामध्ये नाव करायचं. ते ग्राउंड होतं अस्रोटीचं क्रीडांगण आणि त्या मैदानावरती आम्ही पहिली मॅच पंढरीनाथजी पवार सर यांची ऐकली होती. तेच आज आमच्या समवेत या स्पर्धेमध्ये आमचे साथीदार समालोचक म्हणून असतील. धन्यवाद पंढरीनाथ पवार सर. आपल्या या स्पर्धेमध्ये न्यू स्टार चावणे आयोजित आमदार ट्रॉफी मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. म्हटलं जातं ना पैसा आहे आज येईल उद्या जाईल मात्र तुम्ही मित्र जपा ते आयुष्यभर तुमच्या साथीनं संकटामध्ये कामी येतील. आजची दुसरी मॅच आपल्या समोर रेखाटताना पाहायला मिळेल. एका बाजूला न्यू गोल्डन पोसरी संघ म्हणजे मनीष तात्रे या संघामधून बिलॉंग करताना पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं निलेश 11 वडगाव संघ. एका बाजूला वडगाव पंचकृषीतील एक संघ तर दुसऱ्या बाजूला वासंब्य विभागातील एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेनं संघातून बिलॉंग केलं ना आज आपण पाहताय त्या संघाचा प्रतिनिधित्व करताना मनीष तात्रे खेळाडू पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला वडगाव संघ अतिशय चांगला खेळ अनेक मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. तो खेळाडू देखील आकाश केदारी आपल्याला पाहायला बिग फाईट ऑफ टुर्नामेंट पाहायला मिळेल. न्यू गोल्डन पोसरी आणि त्यांच्या विपक्षात निलेश 11 वडगाव. मात्र सुरू असलेली मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. वरत विनायक कांबे 28 धावसंख्या जमवली आणि 29 धावसंख्येचं लक्ष अगदी समोर ठेवलं. ही धावसंख्या डिपेंड केली जाईल का वरत विनायक कांबे संघाच्या माध्यमातून का त्यांच्या विपक्षात या हंगामामध्ये जबरदस्त खेळ पेन विभागामध्ये सादर करणाऱ्या
बलवली टीमच्या माध्यमातून झटपट संपवली जाईल हे पाहणं गरजेचं आहे. आघाडीचे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल होतील. ऑन स्ट्राइक शुभम पाटील आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहता देवा म्हात्रे. हा खेळाडू अगदी भगवा चित्र घेऊन मैदानामध्ये उतरणारा हा खेळाडू. आपण जर त्याचा ग्लोव्ज पाहिला भगवा वातावरण घेऊन चालणारा खेळाडू मैदानामध्ये ऑन स्ट्राइक शुभम पाटील. तर गोलंदाजीच्या पटलावरती गोलंदाज सज्ज असेल भावेश कुरंगडे. हा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वरती येताना पाहायला मिळेल. एकेरी धावेला दुहेरीमध्ये रूपांतरित केलं जाईल का? काय रनिंग बिटवीन द विकेट. 24 बॉल 29 धावसंख्येचं लक्ष असताना आता 23 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 27 ही धावसंख्या डिपेंड एका बाजूने करायची आहे कांबे टीमला. हा नक्कीच तेजस देशमुख आपला देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण सहर्ष स्वागत करूया. ज्या लाईव्हला जॉईन झालं त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी या ठिकाणी मान्यवरांचा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार. फक्त डायरेक्टर यमनजी बिबटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत साहेबांना विनंती की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर मात्र या थोड्याच वेळामध्ये त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे. तर नक्कीच त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. सन्माननीय डायरेक्टर यमन बिबटे साहेब यांचा थोड्याच वेळामध्ये या व्यासपीठावर आमदार ट्रॉफीसाठी एक सदिच्छा भेट या ठिकाणी देण्यासाठी थोड्याच वेळामध्ये थोड्याच अवधीमध्ये त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. तर आयोजकांना आपण विनंती करा आपण सज्ज राहा. ऑल टू तेजस. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र या बॉलला जर तुम्ही पंच केला असता पॉइंटच्या वरून तर निश्चित स्वरूपाने या चेंडूवरती कदाचित 4 धावसंख्येला आपण अवलंबलं असतं. मात्र दुधा मनस्थितीमध्ये फलंदाजी आणि थोडसे गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये काय दमदार कामगिरी राहिली. फुल लाईन डिलिव्हरी चांगला फटक्याची निवड. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. ज्यावेळेस धावसंख्येला डिफेंड करायचं असतं त्यावेळेस क्षेत्ररक्षकाची मजबूत बांधणी क्षेत्ररक्षकाला करावी लागते. धावसंख्येला बचावावं लागतं आणि या ठिकाणी 3 धावसंख्येला बचावाचं काम केलं म्हणजे बलवली टीमला एकच धावसंख्या या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळाली. भावेश कुरंगडेने आतापर्यंत 4 चेंडू फेकले असावेत. त्या 4 चेंडूमध्ये फक्त एका चौकाराच्या सहाय्यानं 7 ही धावसंख्या पाहायला मिळते. 29 या धावसंख्येचा पाठलाग करताना हा फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी प्राप्तांक केला. फलंदाज धावचीच्या स्वरूपाने होतोय बाद. आघाडीचा खेळाडू शुभम पाटील होईल धावचीच्या स्वरूपानं बाद. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहे सागर पाटील. ऑन स्ट्राइक असतील हे खेळाडू उजव्या हाताचे. गोलंदाजीच्या पटलावरती पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज भावेश. ओ क्षेत्ररक्षकाला दिली हुलकावणी. चेंडू सीमारेषेच्या दिशेने करेल वाटचाल. ज्या ठिकाणी फलंदाज बाद होईल अशी चिन्ह असताना त्यांनी धावसंख्या प्राप्त केली 2. पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीला धावसंख्या तुम्ही पाहताय 24 बॉल 29 धावसंख्येचा पाठलाग करताना 10 ही धावसंख्या ऑन स्कोरवर तुम्हाला
10 ही धावसंख्या आपण पाहताय. 18 चेंडू आणि आता आवश्यकता असेल 19 या धाव फलकाची. पुढील होणारा सामना निवगोल्डम पोसरी आणि त्यांना फाईट करेल निलेश 11 वडगाव. मनीषजी तात्रे सर आणि दुसऱ्या बाजूला असतील आकाशजी केदारी सर. या दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतोय या आपण प्रेझेंटेशन सिरीनीमध्ये नाणेफेकीच्या कवलासाठी पहिल्या मॅचची दुसरी इनिंग या ठिकाणी डाव सुरू आहे. त्याच्या आधी आपण या ठिकाणी या मित्रांनो. गोलंदाजीच्या पटलावरती ऋषिकेश कुरंगळे. इकॉनॉमिकल ऍव्हरेजची गोलंदाजी आवश्यकता आहे ती वरण विनायक कांबे टीमला. इथून जर पुढे स्ट्रॅटेजीनं क्रिकेट आलं पुढील 2 षटक 4-5 षटकांची जर आली तर या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी ही कांबे टीमला आहे. चतुराईनं फटकेबाजी दिमागाचा वापर ची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. श्रीलंका संघाचा खेळाडू दिलशान आपल्याला पेश करताना पाहायला मिळाला. बलवली संघाचा सागर पाटील च्या बॅट मधून आला हा दिमागदारीचा चौकार. ज्या ठिकाणी 18 बॉल 19 या धावसंख्येची गरज होती त्या ठिकाणी आता 17 चेंडू आणि गरज असेल ती 15 या धावसंख्येची. मनीष तात्रे आणि आकाश केदारी यांना आम्ही विनंती करतोय या आपण नाणेफेकीच्या कवलासाठी. आपल्याला शेवटचा कॉल असेल. शेवटचे 17 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सज्ज असतील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा फटका आणायचा गरज होती. फुलटॉस होता जर आडव्या बॅटने हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ढकलला असता गोलंदाजाच्या गतीचा वापर केला असता तर निश्चित स्वरूपाने पुन्हा एकदा चौकार आपण पाहायला मिळाला असता. डॉट बॉल येतोय 16 बॉल मध्ये आता 15. फुलनान डिलिव्हरी बॅक टू द बॉलर. सिंगल मिळाली जाईल का. गरज होती गोलंदाजाच्या यष्ट्यांसमोर सहाय्यतेची आणि जर खेळाडू त्या ठिकाणी उपलब्ध असता तर निश्चित स्वरूपाने फलंदाज धावचीच्या स्वरूपानं मैदानाच्या बाहेर परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला असता. ज्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली स्पर्धा अथक परिश्रमामधून आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळते. अगदी संदीप दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. शेवटचे आता 15 चेंडू शिल्लक 14 या धावसंख्येची गरज असताना कमालीचा फटका. स्टँड ऑफ द डिलिव्हरी. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून जाईल 6 या धावसंख्येसाठी. आपलातून फटका खेळायचा होता. चेंडू नियोजित क्षेत्रामध्ये दाखल होईल. एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ राहिला. एकेरी धावसंख्येच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचेल 22 या अंकांवरती. आदरणीय सन्मानित गणेशजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. खरं तर चावणे गावाचे ते चावणे गावाचे ते खऱ्या अर्थानं जावई आहेत आणि सर्वांनाच माहिती आहे मराठी माणूस म्हटला की जावई
RPL मध्ये मोठी बोटाला दुखापत होऊन बराच वेळ विश्रांती घेतली, इंजर्ड असून आज घरच्या संघाकडून त्यांना खेळताना आपण पाहणार होतो आणि वडगाव संघाचा देखील करण्यात या ठिकाणी आलेले. तर दोन्ही संघांचं आपण सहर्ष स्वागत करूया. दोन्ही संघांचं आपण नाणेफेकीचं कौल या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे सर्व आदरणीय आपण पाहतो संदीप दादा यांच्या सोबत असते आपण दोन्ही संघादरम्यान यांच्या सोबत असते आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय डायरेक्टर आपण पाहतोय यमन पिवटे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आयोजकांना आपण विनंती करू की त्यांना सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती घेऊन या. खूप मोठी उपलब्धी आपण पाहतोय. न्यू स्टार चावणे क्रिकेट संघ आयोजित आपण पाहतोय आमदार ट्रॉफी आणि आमदार ट्रॉफीतला आपण पाहतोय दुसरा दिवस आणि पहिली मॅच सुरू आहे. सन्माननीय आपण पाहतोय डायरेक्टर यमन बिवटे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण या आमदार ट्रॉफीमध्ये मनाच्या अंतःकरणापासून आयोजकाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करूया. साहेबांना विनंती करूया आपण सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती यावं. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता या मॅच मध्ये पकड मजबूत करताना पाहायला मिळते पेन विभागातील बलवली संघ. या संघाला का वर्चस्व निर्माण केला, कारण पहिल्याच डावामध्ये धावसंख्या कमी जमली आणि त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजावरती केलं जाते आक्रमण कांबे टीमच्या. हा चेंडू पॉइंट सीमारेषेच्या दिशेने करेल वाटचाल, विजयाच्या दिशेने करणारा हा चौकार येतोय बलवली टीमच्या माध्यमातून. मात्र आपण कांबे टीमला पुढील सामन्यासाठी देऊया शुभेच्छा. दोन्ही पूर्ण मॅच एक चांगलं समालोचन धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तेजस देशमुख यांच्या माध्यमातून केलेलं आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी आमचे सन्माननीय अतिथी या ठिकाणी डायरेक्टर हेमंत बिवटे साहेब या ठिकाणी आलेले. त्यांचं देखील आपण या आमदार ट्रॉफीमध्ये